गाइस, गुड मॉर्निंग। हमने पैकिंग कर ली है 5 ईद जाने के लिए। अभी हम ना नीचे जाके ना आपको बताइए कैसे हम 5 ईद पहुँचेंगे 4 आवर। चला आता आपण जाऊया वाघोलीवरून पानशेत ट्रिपला. एका गाडीमध्ये आम्ही खूप छान वाटलं. पुण्यापासून अगदी जवळच्याच अंतरावर हा रिसॉर्ट आहे. सुरुवातीला आम्ही दुसरा प्लॅन करणार होतो, बट जवळच्या जवळ मुलांसोबत एन्जॉय करण्यासाठी एकदम बेस्ट डेस्टिनेशन आहे आणि त्याचं नाव आहे मावळ रिसॉर्ट. तिकडे गेल्यानंतर आम्हाला इतकं छान वाटलं, रिलॅक्स फील झालं. मुलांनाही ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी सेपरेट जागा, मोठं पटांगण, त्यामुळे मुलंही एन्जॉय करत होती आणि आम्ही एन्जॉय करत होतो. डोंगरावरती असल्यामुळे भरपूर जागा, मस्त वाटत होतं. एकदम छान छान वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांनी त्याचा अनुभव घेतला. आम्ही निवांतपणे तिकडे बसलो, फोटो घेतले. जास्त लांब ट्रिप करण्यापेक्षा जवळच्या जवळ मुलं डोळ्यासमोर छान गप्पा मारू शकता, फोटो काढू शकता. खूप भारी वाटतं. त्याचबरोबर आम्ही मग संध्याकाळी तिकडे छानपैकी जेवण वगैरे केलं. नंतर रूममध्ये मस्ती केली आणि मुलांनी एका रूममध्ये त्यांचं खेळणं चालू होतं. आम्ही नंतर पत्ते खेळले आणि आम्हालाही थोडंसं रिलॅक्सिंग वाटलं. रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत पत्ते खेळत होतो. खूप दिवसांनी एकत्र जमल्यामुळे आम्हालाही तेवढाच मूड आला होता आणि लय भारी वाटत होतं. मुलांनाही तेवढंच एन्जॉयमेंट. मुलंही त्यांच्या रूममध्ये एन्जॉय करत होते, आम्ही आमच्या रूममध्ये एन्जॉय करत होतो. रात्रीची शांतता, काळा किर्दा अंधार आणि पक्ष्यांचे आवाज, त्यामुळे तिकडचं वातावरण अगदी सुंदर होतं. रूम पण छान होत्या, स्वस्तात मस्त AC रूम होत्या. सकाळी उठल्यानंतर तर वातावरण विचारायलाच नको, म्हणजे इतकं सुंदर वातावरण होतं. सगळीकडे डोंगर, हिरवळ, समोर पाणी, पक्ष्यांचे आवाज. त्याच्यामुळे आम्हाला तिकडे राहण्यासाठी खूप सुंदर वाटलं. त्याच्यानंतर आम्हाला सकाळी उठल्यानंतर सकाळची शांतता ही अनुभवायला मिळाली. मला सकाळी लवकर उठायला आवडतं, त्याच्यामुळे सगळे उठलो, आवरलं आणि नंतर आम्ही गेलो स्विमिंग करायला. तिकडे स्विमिंगमध्ये गेल्यानंतरही भारी वाटलं. दुसऱ्या दिवशी आम्ही बोटिंगसाठी गेलो. बोटिंगसाठी तिथून जवळच एक सुविधा आहे, तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि बोटिंगचा अनुभव घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तेवढ्या बजेटमध्ये एकदम फ्रेंडली. तुम्हाला बार्गेनिंग करायलाही ती संधी देतात, त्याच्यामुळे तुम्ही मस्तपैकी जाऊन बार्गेनिंग करू शकता. एकत्र एका बोटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील, आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर मुलांसोबत सकाळी आम्ही